पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला हा विषय आमच्या समोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केला. तो 2018 साली पण होता आणि आज पण होता. 2018 साली काय झालं, त्याच्या आधी काय झालं या खोलात मला जायचं नाही. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषांवरती, सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते. माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती, कारण सभागृहाने दोन्ही वेळेला म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही हा प्रयत्न केला, प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आता तरी मी काही शंका घेत नाही, पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते, या विषयाला आत्ताच्या सुरुवात होता, आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच. जालनाला गेलो होतो आंतरवेली सराटीमध्ये. अंबरस तुम्ही पण होतात, अनिल तुम्ही होतात, अशोकराव होते, संजय राऊत होते. ज्या निर्गुणपणाने आणि निर्दयीपणाने त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता, डोकी फोडली होती, ती फोडण्याची काही गरज नव्हती. हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता. मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाहीये, पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो. आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे. शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच. तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल.